अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून आपले महाराज आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात आणि ते मार्गदर्शन करण्याचं छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. स्वामी म्हणतात, आम्ही प्रत्यक्षात जरी तुम्हाला दिसत नसलो तरी अप्रत्यक्षरित्या या संदेशामार्फत तुमच्यापर्यंत पोचत असतो. तुमचे काम फक्त ते संदेशा ऐकायचं आणि त्यामध्ये काय शिकवलं जात आहे हे लक्षपूर्वक बघायचं आहे. चला तर मग शांतपैकी वरील 2 पर्यायापैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला कोणता मार्गदर्शन करत आहे. जर तुम्ही 1 नंबरचा पर्याय निवडला असेल तर तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. बाळांनो, स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगावं, कारण लोकांसारखे जगायला गेलं तर नेहमी दुःखी राहाल. गोष्ट बदलणार आहेत. अजून थोडे दिवस, अजून काही वेळ द्या. स्वतःला मेहनत करत राहा, प्रयत्न करत राहा. तुम्हाला जे पाहिजे ते मिळणारच आहे. फक्त या वेळेस हार मानू नका. तुम्ही खूप जवळ आला आहात आणि इथे धीर सोडू नका. फक्त स्वतःवर थोडा विश्वास ठेवा, कारण नसताना जर तुम्ही स्वतः म्हणले तर सगळ्या गोष्टी अवघड होऊन बसतात. इथपर्यंत पोचला आहात, आता मागे वळून पाहू नका. अजून थोडं संयम ठेवण्याची गरज आहे. चला उठा आता. इथे लोक तुमच्या हारण्याची वाट पाहत आहे. त्यांना सांगा, आता तरी कुठे जिंकायला शिकलो. तुम्ही हारण्याची आशा सोडून द्या, एकनिष्ठ राहा. तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामीच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. बाळांनो, फार गंभीर होऊन जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. इथे कित्येक आले आणि कित्येक गेले. त्या वाचून कोणाचं काही थांबत नाही. जे व्हायचे ते होतच राहणार. या जगात आपलं असं काही नसतं. त्यामुळे काही गमावल्याने दुःख करू नका. मी अमुक, मी तमुक असा अहंकार तुम्ही बाळगू नका. तुम्हाला माहीत आहे का, आपल्याला असं का वाटतं की माझ्या आयुष्यात आता काहीच उरलेलं नाही, सगळं संपलं आहे, मला आता जगायचं नाही. कारण तुम्ही या जगाकडून अपेक्षा करता, तुमच्या आयुष्यातील माणसाकडून अपेक्षा करता. तुम्हाला वाटते या जगातील लोक तर मला समजून घेतील, माझी माणसं मला समजून घेतील, पण तसं काही होत नाही. म्हणून तुमची जगण्याची इच्छा संपते. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःकडून अपेक्षा ठेवता त्यानंतर कोणाचीही हिंमत नाही तुम्हाला दुःखी करण्याची. अपेक्षा मतलबी जगाकडून नाही तर जगाच्या निर्मात्याकडून करा. झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण हळूहळू निसटतं तसं हळूहळू आयुष्य निघून चालले. आपण उगाचच भ्रमात आहोत की वर्षानुमागे वर्ष संपत चालले. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचे नसते. अमृत मिळालं नाही म्हणून बाळांनो विष कधी प्यायचं नसतो. उद्याच्या चिंतेत वेळ वाया घालवू नका. जे आहे ते फक्त आत्ता तात्पुरतेच आहे. संघर्ष करत राहा. साम्राज्य एका दिवसात निर्माण होत नाही. एक साधा विचारसुद्धा तुमचं आयुष्य उजळून शकतो. म्हणून नेहमी नवीन विचार करा. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो. मग संकट कितीही मोठा असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न प्रामाणिक ठेवायचे. सध्या देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची आहे. विचार बदला, आयुष्य बदलेल. बाळांनो, मला तुम्हाला गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनवायचं आहे. त्यामुळे थोडा वेळ लागत आहे. संयम ठेव. मी तुमच्यासाठी अचूक नियोजन केलं आहे. जर हातातून काही निसटून गेला असेल तर वाईट वाटून घेऊ नका. नवीन काहीतरी येणार असेल त्यासाठी ओंजळ आम्ही रिकामा केलं आहे असं समजा. तुमचं नशिबात आहे तेच होणार आणि सगळं चांगलंच होणार. फक्त योग्य वेळ आल्यावर अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामीवर भक्ती ठेवून सत्कर्म करायचं व स्वामी सारं काही पाहतात. जे जे तुम्हाला अशक्य वाटतं ते स्वामी सहज शक्य करू शकतात. कर्म करत राहा, फळ नक्की मिळतो. आज नाही तर उद्या मिळते, कारण
विहीर जिथे खोल असते पाणी तितकंच गोड असतं. आणि आता देवाला सांगू नका संकट किती मोठं आहे, संकटांना सांगा तुमचे स्वामी किती मोठे आहेत. सगळं काही छानच होणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही 2 नंबरचा पर्याय निवडला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. जर तुम्ही ठरवलं तर सगळं काही शक्य आहे. स्वतःला कधी कमी समजू नकोस, कारण जे तुला जमतं ते कुणालाही जमत नाही. भयाने धीर खचतो, निर्भय हो, मार्ग दिसेल. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर बाळा पश्चातापाचे 100 क्षण वाचतात. चिंता करू नका, कारण चिंता करून काहीच ठोस कार्य घडत नाही. ज्या वेळेस स्वामीचे चिंतन कराल त्यावेळेस नक्की मार्ग खुले होतील. तुम्हाला ते प्रत्येक गोष्ट मिळेल ज्याची तुम्ही स्वप्न पाहता. तुमच्या आयुष्यात सुखाचे आगमन होईल. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आता लवकरच पूर्ण होतील. प्रत्येक गोष्टीचे उत्तर बोलून नाही दाखवायचं, कारण प्रत्येक ठिकाणी बोललात तर चुकीचे ठराल. म्हणून काही ठिकाणी शांत राहा. वाटेवरून चालताना वाटेसारखा वागावे लागतात. आपण कितीही सरळ असला तरी वळणावरून वळावंच लागतं. प्रत्येक पावलावर संकट आले तरी जोपर्यंत आमचा हात धरले तोपर्यंत काळजी नाही. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीही मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत आत्ता मागे फिरू नका, कारण मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. म्हणून चिंता करता कशाची? आज सर्व काही ठीक होणार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकट, अडचणी, संघर्ष हा तर आयुष्याचा भाग आहे. ज्या ज्या वेळी ईश्वर आणि मनुष्य रूपात अवतार घेतला त्यावेळी त्यालाही एक गोष्टीतून जावं लागलं आहे. तू नेहमी तेच करतो. तुला हवं आहे, पण करत जे मला हवं आहे. तू तेच कर जे मला हवं आहे, मग ते मिळेल जे तुला हवं आहे. कोणी तुमच्यासमोर मोठा होत असेल तर कमीपणा वाटून घेऊ नका, कारण एक दिवस तुमच्या वाटेला सुद्धा ते सुख येणार आहे. आणि संकटांना घाबरू नका. तुझे ध्येय सोडू नकोस. ज्यांनी हे विश्व निर्माण केलं आहे तेच ब्रह्मनायक श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी सावलीसारखे उभे आहेत. तू काळजी करू नकोस. तुझी काळजी करायला स्वामी समर्थ आहेत. फार कमवून गमावण्यापेक्षा कमवून जतन करणं महत्त्वाचं असतो. आमचे चमत्कार बघायला थोडा छंद असावा लागते. जेवढं गमवाल त्यापेक्षा जास्त मिळणार आहे. थोडं संयम ठेवून तर बघ. कर्म चांगलं, बाकी सर्व स्वामीची इच्छा म्हणून सोडून द्यायचं. पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही, चिंता भविष्य बदलू शकत नाही. म्हणून आहे त्या आनंदित आणि समाधान राहायला शिक. जिथे सर्व यंत्र थांबतात तिथून स्वामीचा मंत्र सुरू होतो. चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागे असतो. पुढच्याला त्याचा गर्व नसतो, मागच्याला पुढच्याचा हेवा नसतो, कारण क्षणभर स्थिती बदलणार आहे हे पायांना कळू शकतं, पण माणसाला कधी कळणार? आपल्या मुखात नित्य स्वामी नाव ठेवून. म्हणून स्वामी माझा सतत विकास करत आहे. स्वामी मला मार्गदर्शन करत आहेत असे अतूट अभेद विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहे. बघा, यश निश्चित मिळेल. आणखीन एक गोष्ट, बऱ्याच स्वामी सेविकाच्या घरी स्वामीची आरती होत नाही. कृपया आरती करत जा, कारण जेव्हा आपल्या घरात आरती चालू असते तेव्हा महाराजाचे कृपादृष्टी आपल्यावर पडते. जीवनातील अशक्य, गंभीर न सुटणारे प्रश्न सहज मार्गी लागायला सुरुवात होते. देव उपायाला नाही तर प्रयत्नाला साथ देतो, कष्टाला फळ देतो. तुमची प्रत्येक प्रार्थना स्वामी ऐकत आहे. त्याच्या नियोजनानुसार सारा ब्रह्मांड हे कामाला लागला आहे. आता जे जे घडत आहे ते स्वामीची इच्छा म्हणून फक्त स्वीकार करायचा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला
विसरू नका. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. धन्यवाद.